क्रिएटिंग फर्स्ट इम्प्रेशन या विषयाविषयी आपण बोलणार आहोत. क्रिएटिंग फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे काय? अशी म्हण आहे की द फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अँड attempts हॅव टू बी मेड टू मेक इट द बेस्ट इम्प्रेशन. तर म्हणणं असं आहे की आपण सुरुवातीला एखाद्या व्यक्तीला भेटतो तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला पहिल्या 3 सेकंदामध्येच आयडिया येऊन जाते की ही व्यक्ती कशी आहे. त्यासाठी ते पहिल्या 3 सेकंदामध्ये आपलं रेपो बिल्ड करण्यासाठी आपल्याला खालील गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. फर्स्ट ही गिव अ सॉलिड हँडशेक. समोरच्या व्यक्तीला सॉलिड हँडशेक दिला पाहिजे, त्यातून आपला कॉन्फिडन्स दिसून येतो. नंतर युअर ड्रेस मस्ट बी प्रॉपरली. तर एखाद्या फंक्शन्सला जात असो आपण, कॅज्युअल वेअर कधी करायचे, फॉर्मल वेअर कधी करायचे, हे त्या फंक्शनवर डिपेंड आहे. थर्ड गोष्ट आहे की बी कॉन्फिडंट, क्रिएट दी रॅपोर्ट, देन ड्रेस ॲज पर दी सिच्युएशन, गिव स्ट्रॉंग हँडशेक अँड देन कम्स दी रेपो बिल्डिंग. रेपो बिल्डिंग नंतर येतो प्रॉपर बॉडी लँग्वेज. आपली जर बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग असेल तर आपला कॉन्फिडन्स दिसून येतो. याच्या व्यतिरिक्त बी ॲक्टिव्हली एंगेज. समोरची व्यक्ती एखादा प्रश्न विचारत असेल तर त्या प्रश्नाकडे आपलं 100% त्या व्यक्तीकडे लक्ष असणं गरजेचं असतं. त्यावरून आपल्याला कळू शकतं की ती व्यक्ती आपल्यामध्ये इंटरेस्ट घेते आहे का नाही. कम प्रिपेर्ड म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण जर कुठल्या फंक्शनसाठी जात असलो तर तिथे आपल्याला कम प्रिपेर्ड असलं पाहिजे. प्रिपेर्डनेस आपली त्या गोष्टीमध्ये दिसून येते. फॉर एक्झाम्पल, एखादी जयंती असेल तर एखाद्या जयंतीविषयी आपण त्या व्यक्तीविषयी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे.